नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 30 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, जगातील लांब आणि पूर्णपणे ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रियाद येथे. रियाद मेट्रो ही 176 किलोमीटर लांबीच्या जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क आहे. या प्रणालीमध्ये 6 लाईन्स आणि 85 स्थानके आहेत. ऑपरेशन्स पूर्णपणे स्वयंचलित GO-A4 मॉडेलवर चालतात. हा प्रकल्प सौदी अरेबियाच्या व्हिजन 2030 मोबिलिटी उद्दिष्टांचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. आणि 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारत आपले पहिले राष्ट्रीय प्रवाळ भिंती म्हणजेच कोरल रीफ संशोधन केंद्र कोठे स्थापन करणार आहे? तर प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अंदमान. NCRRI हे भारताचे पहिले समर्पित प्रवाळ भित्ती संशोधन संस्थान असून ते दक्षिण अंदमानमध्ये स्थित आहे. या प्रकल्पाचा खर्च पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत अंदाजे रुपये 120 कोटी इतका आहे. प्रवाळ भित्ती वादळांचा प्रभाव कमी करून किनारपट्टीचे नैसर्गिक संरक्षण करतात. अंदमान आणि निकोबार बेटे ही भारतातील 4 जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक आहेत. पुढला प्रश्न, श्रीलंकेने कोणत्या चक्रवातामुळे झालेल्या विध्वंसानंतर आपत्कालीन स्थिती जाहीर केली? प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, चक्रवात द्वितवाह. चक्रवात द्वितवाहामुळे 120हून अधिक मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून 130 पेक्षा जास्त जण बेपत्ता आहेत. भारताच्या ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत सुमारे 27 टन मदत सामग्री पुरविण्यात आली. 2 NDRF पथके आणि चेतक हेलिकॉप्टर्स बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले. श्रीलंकेने मदत कार्य आणि सैन्य तैनाती जलद गतीने करण्यासाठी देशव्यापी आपत्कालीन स्थिती जाहीर केली. पुढला प्रश्न आहे, ऑपरेशन सागर बंधू कोणत्या देशाला मदत करण्यासाठी राबविण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीलंका. आपत्तीग्रस्त श्रीलंकेला मदत करण्यासाठी राबविण्यात आलेले ऑपरेशन सागर बंधू हे भारताचे मानवतावादी अभियान आहे. C-130J विमानाद्वारे सुमारे 12 टन मदत सामग्री कोलंबो येथे पोहोचविण्यात आली. INS विक्रांत आणि INS उदयगिरी यांनी प्राथमिक टप्प्यातील मदत सामग्रीची वाहतूक केली. हे अभियान भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरणाचे आणि व्हिजन महासागरचे प्रतिबिंब आहे. चौथा प्रश्न आहे, CBICचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विवेक चतुर्वेदी. CBIC हे वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत कार्य करते. हे मंडळ GST, सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पाद शुल्क प्रशासनाचे निरीक्षण करते. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीचे अध्यक्ष पंतप्रधान हे असतात. IRS अधिकारी अप्रत्यक्ष कर धोरण आणि अंमलबजावणीचे व्यवस्थापन करतात. पुढला प्रश्न आहे, इंडियन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर इंडियन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे जय शाह यांना. म्हणजे 5व्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष यांना 2025 साली इंडियन ऑफ द इयर 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांच्या असामान्य कार्यप्रदर्शनासाठी प्रदान करण्यात आला आहे, ज्यामध्ये क्रिकेट प्रशासनात महत्त्वपूर्ण सुधारणांची अंमलबजावणी, वेतन समानतेसाठी प्रयत्न आणि महिला प्रीमियर लीगची स्थापना यांचा समावेश आहे. प्रश्न 6वा आहे, मुंबई येथे भारतीय नौदलाला मिळालेला चौथा P-17A स्टील्थ फ्रिगेट कोणता आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS तरगिरी.
भारतीय नौदलाला चौथा P-17A स्टील्थ फ्रिगेट तरगिरी मुंबई येथे मिळाला आहे. प्रोजेक्ट 17A फ्रिगेट्स बहुउद्देशीय आणि बहुमिशन सक्षम जहाजे आहेत, जी वर्तमान आणि भविष्यातील समुद्री आव्हानांशी लढण्यासाठी सज्ज आहेत. नवीन तरगिरी ही जुनी INS तरगिरीची आधुनिक आवृत्ती आहे. हे लेंडर क्लास फ्रिगेट 1980 ते 2013 पर्यंत सेवा करत होते. तरगिरी हा चौथा P-17A जहाज आहे. 7वा प्रश्न, भारताला 2026-27-17 कोणत्या संस्थेत पुन्हा निवडण्यात आले आहे? 7व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, WTO. भारताला 2026-27-17 आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना परिषदेत पुन्हा निवडण्यात आले असून सदस्य राष्ट्रांमध्ये सर्वाधिक मत मिळाले आहेत. ही निवड IMO असेंब्लीच्या 34व्या सत्रादरम्यान लंडनमध्ये झाली, जिथे भारताने 169 वैध मतांपैकी 154 मत मिळवले. भारत आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापारात सर्वाधिक रुची असलेल्या 10 देशांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे. प्रश्न 8वा, पहिल्या उत्तर पूर्व भारत ऑर्गॅनिक सप्ताहाचे आयोजन कोणत्या राज्यात झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मेघालय येथे. या कार्यक्रमात 13 देश सहभागी होत आहेत. कार्यक्रमात चौथा IFOAM वर्ल्ड ऑर्गॅनिक यूथ समिट समाविष्ट आहे. मेघालय अलीकडच्या वर्षात भारतातील सर्वात जलद वाढणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. या प्रदेशातील सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यात वृद्धीसाठी ॲपेडा सहाय्य करत आहे. प्रश्न 9वा आहे, जगातील सर्वात उंच राम मूर्तीचे अनावरण कोणत्या ठिकाणी झाले? 9व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, दक्षिण गोवा. दक्षिण गोव्यात भगवान रामांची 77 फूट उंच कांस्य मूर्ती अनावरण करण्यात आली. ही शिल्पकृती कलाकार राम सुतार यांनी तयार केली आहे. हा कार्यक्रम गोकर्ण परतगडी मठाच्या 550व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष नाणे आणि टपाल तिकीट जाहीर केले. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 10वा आहे, सर्व फॉर्मॅटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आयुष म्हात्रे. आयुष म्हात्रे पहिला श्रेणी सामना, लिस्ट A आणि T20 क्रिकेट या तिन्ही प्रकारात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने हे यश 18 वर्षे 135 दिवसांच्या वयात मिळवत रोहित शर्माचा विक्रम मोडला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने नाबाद 110 धावा करून हा ऐतिहासिक टप्पा गाठला. आयुष म्हात्रेची ACC आशिया कपसाठी भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, आणि तो आहे 41व्या गव्हर्नरचा गोल्ड कप कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकला? या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.